नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर यस, आज आहे माझा बड्डे. तर बड्डे निमित्त मला सगळ्यांनी सकाळपासून खूप सारे मेसेजेस केले, इन्स्टाला, फेसबुकला, व्हॉट्सअपला. एवढे सगळे छान छान ब्लेसिंग्स विश बघून मला खरंच इतकं छान वाटलं की एवढे छान लोक, एवढी छान फॅमिली आपल्यासोबत आहे. तर खरंच यार, मला मनापासून खरंच सांगते, खरंच खूप छान वाटलं. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मला एवढे सगळ्यांनी मेसेजेस केले होते. जर चुकून कुणाचा रिप्लाय करणं माझ्याकडून राहिलं असेल तर त्याबद्दल सॉरी. मी जेवढे रिप्लाय मला देणं शक्य झालं तेवढे तर रिप्लाय मी सगळ्यांना केलेलेच आहे. पण तरी पण जर चुकून कुणाचा रिप्लाय देणं मी विसरले असेल तर त्यासाठी खरंच सॉरी. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल आहे. तुमच्या ब्लेसिंग्समुळे तर आहेच आहे. एवढे छान छान विश तुम्ही सगळ्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर हे सुट्टीला आहेत. या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल की हे पण सुट्टीला आलेले आहेत. तर मला खरंच खूप छान वाटत आहे. आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे की आम्ही बड्डेला सोबत आहोत. मागच्या बड्डेला पण ह्यावेळेस ते सुट्टीला आले होते. पण हे जेव्हा म्हणजे मी आसामला गेले त्यानंतरनं, माझ्या बड्डेच्या नंतरनं हे तिथे आले होते. त्यामुळे मग मागच्या बड्डेला आम्ही सोबत नव्हतो, पण मी आसामला होते त्यावेळेस, असं काहीतरी होतं. पण फर्स्ट टाईम आम्ही आत्ता सोबत आहोत. आणि यांच्या बड्डेला तर आजपर्यंत आम्ही एकदाही सोबत नाही आहे, कारण यांचा बड्डे मार्चमध्ये असतो आणि मार्चमध्ये नेमकी यांची ड्युटीचा पिरियड चालू असतो. यांचं कसं आहे, 3 महिने ही ड्युटीला असतात आणि 3 महिने आसामला असले की मग त्या 3 महिन्यांमध्ये हे सुट्टी घेऊ शकतात. तर जिकडे ड्युटीला असतात तिथून हे सुट्टी घेऊ शकत नाही. त्यामुळे मग यांच्या बड्डेला सोबत येण्याचा काही विषयच नाही. आणि ॲनिव्हर्सरीचं जर बघितलं तर ॲनिव्हर्सरीला आम्ही सोबत असतो. ॲनिव्हर्सरी आम्ही सोबत सेलिब्रेट केलेली आहे, पण आजपर्यंत बड्डे एकही सोबत सेलिब्रेट केलेलं नाही. तर छान वाटत आहे की चला आपल्या स्पेशल डेला तरी आपला हजबंड आपल्या सोबत आहे. आणि सध्या मी इतकी कन्फ्यूज आहे की मी इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करू की नको करू, परत माझ्याच्याने पुढे जाऊन होईल की नाही, असं माझ्या मनासारखं येत राहतं की यार जाऊ दे, आता नाही ब्लॉग बनवत, असं होतं. पण नंतर ना असा विचार येतो की यार आत्ताच हे जर स्पेशल डे आपण समोरच्या येणारे जर मुवमेंट जर कॅप्चर नाही केल्या तर काय फायदा एवढा दिवस ब्लॉग वगैरे बनवून. आणि माझं कसं आहे ना, मला फोटोचा वगैरे खूप जास्त शौक आहे. मग मला असं वाटतं की चला, मी तसे फोटोसाठी एवढा टाईम हे करते तर ब्लॉग बनवण्यात काय हे. पण असं वाटतं की परत इथून पुढे माझ्याच्याने होईल की नाही कंटिन्यू, हा माझ्या डोक्यात प्रश्न असतो. तर बघूयात, चालू आहे बनवू की नको बनवू. तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की मी ब्लॉग कंटिन्यू करू की नको करू. म्हणजे मला थोडंसं समजेल की काय करायला पाहिजे मी पुढे जाऊन. तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी खरंच खूप जास्त कन्फ्यूज आहे, मी ब्लॉग कंटिन्यू करू की नको करू. माझ्या रोज मनात तोच प्रश्न चालू असतो, आज ब्लॉग टाकू की नको टाकू. आणि जशी प्रेग्नन्सी राहिली होती त्यानंतरनं मी 2-3 महिने ब्लॉग कंटिन्यू केले असेल, आसामले होते तोपर्यंत. त्यानंतरनं जेव्हा घरी आले त्यानंतर मी ब्लॉग पूर्णपणे बंद करून टाकले, कारण त्यावेळेस माझी तेवढी कॅपॅसिटीच नसायची ब्लॉग वगैरे बनवणं, एडिट करणं. त्यामुळे मी त्यावेळेस त्या पिरियडमध्ये ब्लॉग बंद केले होते. पण आत्ता त्यानंतरनं थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर 7 मंथपासून मी परत थोडंफार ब्लॉग टाकत होते. तर आता परत तोच माझ्या पुढे पॉईंट आला आहे की इथून पुढे परत ब्लॉग बनवू की नको. तर तुमच्या कमेंटचं मी नक्की वाट बघेल की काय करू काय नको करू. नक्की मला तुम्ही ही गोष्ट कमेंटमध्ये सांगा. तर असो, माझ्या मनात ज्या काही गोष्टी होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर तुम्ही मला नक्की रिप्लाय करून कळवा की तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतात का आणि यापुढचे ब्लॉग्स बघायला आवडतील का. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आज आहे माझा बड्डे. तर बड्डे निमित्त आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सेलिब्रेशन मी करेल की नाही. तसं मला सेलिब्रेशन करण्याचा अजिबातही इंटरेस्ट नाही आहे, कारण
आता अशी स्टेज आहे ना की म्हणजे जेव्हा आपण लहान असतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की यार बड्डे माझा, मला केक आणायचा, मला ड्रेस आणायचा. ह्या गोष्टी फक्त लहानपणीच छान वाटतात. पण जसं जसं वय वाढत जातं ना ह्या गोष्टींपासून आपण खूप जास्त लांब येत चालतो. फक्त एवढंच असं वाटतं की चला आपलं येणारं वर्ष छान असं शांतीचं सुखाचं जावं, बड्डेचा दिवस छान असा शांततेत जावा, आपल्या माणसांसोबत जावा, आपल्या जवळचे जे खास आपले माणसं आहेत त्यांच्यासोबत जावं, एवढंच असतं. सेलिब्रेशन वगैरे तर काय आपण इतर वेळेस नॉर्मली पण केक वगैरे कट करणं यात काय खुशी आहे मला तर काही कळत नाही आणि मला तेवढा इंटरेस्ट पण नाही आहे. पण यांनी रात्रीच म्हणजे माझा बड्डे आज आहे तर यांनी रात्रीच केक आणलेला आहे. यांना वाटलं की 12ला सेलिब्रेशन करू, पण आम्ही रात्री काही सेलिब्रेशन वगैरे केलं नाही. म्हटलं आणलं आहे केक तर नाही का आपण सगळ्यांसोबत सेलिब्रेट करू म्हणून. तर छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत, जास्त काही मोठं नाही आहे आणि घरातल्या घरातच सेलिब्रेशन करणार आहोत. कारण आपण काही आता एवढेही लहान नाही राहिलो की 4 लोकांना बोलवा आणि मग बड्डे सेलिब्रेट करा. तर घरातल्या घरात सेलिब्रेशन करणार आहे. आत्ता मी आहे माझ्या सासरी, तर चला तुम्हाला माझ्या सासरची माणसं पण ओळख करून देते आणि आपण बड्डेचं छोटंसं सेलिब्रेशन करूयात. आणि यांनी रात्री अचानकच केक आणला, कॅडबरीन ते घेऊन आले. मला माहीतच नव्हतं की हे केक वगैरे आणणार आहेत. जर मला माहीत असतं तर मी यांना बिलकुलही आणून दिला नसता. हे सोबत आहेत तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की चला हे सोबत आहेत, त्यातच मी खूप जास्त हॅप्पी समाधानी आहे. यापेक्षा मला काहीच नको आहे. हे सेलिब्रेशन वगैरे तर हे क्षणिक सुख असतं, पण आपला माणूस आपल्यासोबत असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यातच मी खूप जास्त खुश आहे आणि तेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे. त्याला होतं ना इथं, इकडून आहे इथं. तर पोरं सोडवायला तू येतो कधी येतोय काढा ते बॉक्स. नाही ते पोराला सोडवलेला तर आत्ता आम्ही करणार आहोत छोटंसं सेलिब्रेशन. ॲक्च्युली हे पण करायचं नव्हतं, मला नाही आवडत यार असं केक वगैरे कट करायला. असं इरिटेट होतं की आपण काही लहान राहिलो आहे का सेलिब्रेशन करायला. पण यांनी केक आणलाच होता तर म्हटलं ठीक आहे करूयात आपण केक वगैरे कट. तर आम्ही डेकोरेशन वगैरे काहीच केलं नाही, सिम्पल असं आपलं सेलिब्रेशन करणार आहोत. काय नाही ते जागरूक नाही झाली त्या झोपायला रात्री परवा दिवशी जातो काय का साखर राहिली कडे दादा आणि काय ना बोल किती तिरकुट नाही करू. तिसऱ्या बाई नाही करू. तिसरी मी काय हे फोटो पुरते करायचे कधी. तिसरं कोण नाही, तुम्हीच आहेत. हॅपी बर्थडे
तोंडाला लाटायचं. तर आत्ता आम्ही जाणार आहोत बाहेर जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये. तर चला अचानकच प्लॅन झाला तर म्हटलं ठीक आहे जाऊयात. आणि असं खूप दिवसानंतरनं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केल्यावर छान वाटतं. कारण कधीच कोण सोबत नसतं. हे तर ड्युटीलाच असतात, वर्षातून फक्त 2 वेळेस घरी येतात. त्यात पण काही ना काही कामं सुरूच असतात. असा फ्री टाईम नसतो आणि एवढं थोडंसं टाईम स्पेंड करायला छान असं एकत्र वेळ पण मिळत नाही. तर म्हटलं चला काहीतरी निमित्ताने आहेत सोबत सगळे, तर जाऊयात आपण जेवण करण्यासाठी बाहेर. आणि हॉटेल पण आमच्यापासून जवळच आहे, जास्त काही लांब नाही, 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जर लांब असतं तर नसतो गेलो आम्ही, कारण आत्ता बाकी काही रिझन नाही, फक्त माझ्यामुळेच. कारण आत्ता सध्या ट्रॅव्हलिंग करणं सेफ नाही आहे म्हणून. पण जवळ होतं तर त्यामुळे सगळे रेडी झाले जाण्यासाठी, नाहीतर मग आम्ही नसतो गेलो. तर आता आम्ही जात आहोत, बघूयात आता किती गर्दी आहे, किती वेळ लागतो आहे. आणि आजचा दिवस माझा खरंच खूप छान गेलेला आहे. नेहमी काय असतं की जेव्हा माझा बड्डे वगैरे किंवा असं काहीतरी स्पेशल असतं ना, तेव्हा मला असं वाटतं बाहेर जावं, फिरावं, छान छान प्लेसेसवरती जावं. पण ह्यावेळेस माझ्यासमोर तर काही ऑप्शन नव्हताच त्या गोष्टींचा, कारण मी आत्ता सध्या त्या कंडिशनमध्ये नाही आहे फिरण्याच्या वगैरे. पण न कुठे जाताही माझा आजचा दिवस खरंच खूप छान गेलेला आहे. जस्ट आम्ही आत्ता इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे गर्दी बघू शकता तुम्ही, खूपच जास्त गर्दी आहे. आता किती वेळ लागतो आहे काय माहीत नाही. आणि तसंही इथं नेहमीच एवढी गर्दी असते रात्रीच्या वेळेस. तर असं तर बघूयात आता. तर कांदा 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 आणायचा. ते सांगतील. तर आम्ही जेवण वगैरे केलं. ऑर्डर दिल्यानंतर इतका उशीर लावला त्यांनी. मग जेवण केल्यानंतर म्हटलं आईस्क्रीम खावा, पण परत आणखी उशीर लागला असता. त्यामुळे मग आम्ही तिथे आईस्क्रीम न घेता इथे दुसऱ्या शॉपमध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये येऊन आईस्क्रीम घेतल्या. बाकीचे गेलेले आहेत पुढे. तर आता आम्ही जाणार आहोत. म्हटलं की आईस्क्रीम घेऊन जावं. काय तर जस्ट आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत. मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि आजचा दिवस माझा खरंच खूप छान गेलेला आहे. एकदम मेमोरेबल, एकदम शांत असा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय.